आणि कुठल्याही प्रकारच्या म्हणजे अति आवश्यक नसेल तो कुठल्याही प्रकारचे प्रवास उद्याचे दिवस आपण करू नये. काही रस्ते आपण बंद करणार आहे, म्हणजे ज्या ठिकाणी दगड कोसळण्याची शक्यता आहे त्याची एक यादी काही वेळात पीडब्ल्यूडी राष्ट्रीय महामार्ग आणि पोलीस विभागाच्या माध्यमातून ट्रॅफिक डायव्हर्जनचे काही आदेश काही वेळात आपण आपल्या समोर देणार आहे. परंतु माझी सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना एक विनंती राहील की कारण असताना आपण बाहेर पडू नये. पुढचा विषय आहे की त्र्यंबकेश्वर देवस्थानला उद्या आपण बंद ठेवणार आहे, म्हणजे आज संध्याकाळ सूर्यास्त झाल्यानंतर जो शेवटची पूजा राहणार त्याच्यानंतर परवापर्यंत ते त्र्यंबकेश्वरचं देवस्थान बंद राहणार आहे. ज्या भाविकांनी उद्या त्र्यंबकेश्वर देवस्थानमध्ये येऊन दर्शन घेण्याचा विचार केला होता त्यांना माझी विनंती राहील की उद्याच्या दिवशी आपण येणं टाळावं, जेणेकरून त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात काम पण सुरू आहे. तो त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचणी होणार नाही. तर माझी सर्वांचे ऑलमोस्ट 65 mm पेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात येत आहे आणि त्या ठिकाणी पण गर्दी होऊ नये म्हणून उद्याच्या दिवससाठी सप्तशृंगी देवस्थानला पण आपण बंद ठेवण्याची असं सूचना देत आहोत. त्याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे ज्या लो लाईन रिजन्स आहेत, ज्या ठिकाणी फ्लड प्रोन लो लाईन रिजन्स आहेत त्या गावाची यादी आणि त्या लोकेशन्स आपण सांगितलं, परंतु याच्यामध्ये मेजर अडचणी कुठे येतोय, ज्या ठिकाणी आपल्याकडे फ्री फ्लोईंग नदी आहे, म्हणजे पहिला बंधारा आणि पूर्वीचे फ्री फ्लोईंग नदी. जिल्हा परिषद आणि लघु पाटबंधारे विभागाला असं सूचना देण्यात आली की जो फ्री फ्लोईंग नदी आणि छोटे बंधारे आहे ज्या मोठ्या प्रमाणात पाणीचा प्रेशर आला तर ते फुटण्याची शक्यता असते, त्याचे गेट कृपा करून उघडून ठेवावा असं त्याला सूचना अगोदरच देण्यात आलेला आहे. त्याच्या सोबत जो लो लाईंग रिजन्स आहे, जो नदीच्या साधारण पाणी स्तर प्लस 2 मीटरच्या रेंज मध्ये असलेले जेवढे भाग आहे त्या सगळे घर असेल या कुठले इतर स्ट्रक्चर्स असेल, जनावरांचे गोठे असेल, त्या सर्वांना शिफ्ट करण्याची सूचना या ठिकाणी ग्रामपंचायतच्या माध्यमातून सगळ्या ठिकाणी देण्यात येत आहे, नगरपालिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. यदि पाणी फ्लोला कुठल्या प्रकारची अडथळा असेल तर त्याला आता आज दुपारी स्वच्छ करून घेण्यासाठी सर्व नगरपालिकेला ग्रामपंचायतला सूचना देण्यात आलेला आहे की पाणी फ्लोला कुठल्याही प्रकारचा बाधा राहू नये आणि पाणीचं डायरेक्शन असा असावा जेणेकरून जास्त पाणी आला तो म्हणजे ते कुठल्या घरामध्ये शिरणार नाही याच्यासाठी सर्वांना सूचना देण्यात आलेल्या आहे. तसेच जो काही स्ट्रक्चर्स अनस्टेबल असेल, ज्यांच्या खाली सब सरफेस फ्लो असेल, त्या ठिकाणी पण त्याला सूचना देण्यात आलेल्या आहे. नाशिक जिल्ह्यामध्ये लँडस्लाइड प्रोन विलेज एक भी नाही आहे, परंतु आपल्याकडे हे जो दगड पडतो त्यासारखे काही गाव आणि लोकेशन्स आहे त्याच्यासाठी सूचना देण्यात आल्या आहे. पीडब्ल्यूडी आणि इरिगेशन विभागाला विशेषतः सूचना आहे की जो मायनर स्ट्रक्चर्स आहेत त्याला हे करावा आणि जो फ्लड कंट्रोलचे जे काही मेकॅनिझम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांनी विशेष नियोजन करावा. जो कालवा आहे, जो कॅनल्स आहे त्याला रिकामी ठेवावा सो दॅट ओव्हरफ्लोचं पाणी त्याच्यामध्ये सोडता येतो, ते ऑटोमॅटिकली तिथून जाणार आहे. हे सगळ्या गोष्टीचं नियोजन या अनुषंगाने करण्यात आलंय. आणि शेवटची गोष्ट आहे की अँब्युलन्सेस असेल, शासकीय कर्मचारी आणि अधिकारी असेल, सगळेजण फील्डवर येणार आहे. त्याच्यासोबत जेसीबी या पोकलँड जो आपले अर्थ मूव्हर्स असतो त्यांच्या आपण रेक्विजिशन विथ लेबर आपण केलेलं आहे, जेणेकरून या सगळ्याच्या अनुषंगाने काय काय म्हणजे आपली पूर्ण तयारी या संदर्भामध्ये असावा. काही ठिकाणी एक्सेस प्रिपरेशन पण आपण करतोय जेणेकरून